विद्यार्थी, मी नीता आहे. आज आपण आपल्या सभोवतालच्या आकार आणि वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला सगळीकडे आकार दिसतात. उदाहरणार्थ, पुस्तक आयताकृती आकार आहे, चेंडू गोल आकाराचा आहे आणि बॉक्स घनासारखा आहे. हे आकार एकतर सपाट किंवा घन असू शकतात. आपल्या पुस्तकाच्या पानांप्रमाणे सपाट आकारांना 2D आकार म्हणतात. बॉक्स किंवा बॉल सारखे घन आकार हे 3D आकाराचे असतात. या धड्यात आपण हे आकार कसे ओळखायचे आणि कसे समजून घ्यावे याचा शोध घेऊ. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे करण्यास सक्षम असाल. दैनंदिन उदाहरणासह 2D आणि 3D आकारांमधील फरक समजून घ्या. घन आकाराचे चेहरे, कडा आणि शीर्षे ओळखा. जाळ्यांबद्दल आणि ते 3D आकार कसे तयार करतात याबद्दल जाणून घ्या. या धड्यातील कीवर्ड्स असे आहेत: 2D आकार, 3D आकार, चेहरे, कडा, शीर्षबिंदू, नेट, त्रिघात, क्यूबॉइड, दंडगोल, शंकू, गोल, पिरामिड, प्रिझम. चला जाणून घेऊया 2D आणि 3D आकारांबद्दल. समतल आकृत्या किंवा आकारांना 2 परिमाणे असतात, लांबी आणि रुंदी. म्हणूनच त्यांना द्विमितीय 2D आकार म्हणतात. दुसरीकडे घन वस्तूंचे 3 आयाम असतात, लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली, ज्यामुळे ते त्रिमितीय 3D आकार बनतात. त्रिमितीय आकृतींचे चेहरे, कडा आणि शीर्षाची संख्या वेगवेगळी असते. आकृतीच्या सपाट पृष्ठभागांना चेहरे असे संबोधले जाते आणि हे चेहरे द्विमितीय आकाराचे असतात. ज्या रेषेत 2 चेहरे भेटतात त्यांना कडा म्हणतात. ज्या बिंदूंना कडा छेदतात त्या बिंदूंना शिरोबिंदू म्हणतात. घन आकाराचे भाग. घनाचा विचार करा. चेहरा, कडा आणि शीर्ष खाली दर्शविले आहेत. चेहऱ्याची संख्या 6, कडांची संख्या 12, शिरोबिंदूंची संख्या 8. खालीलपैकी प्रत्येक आकृतीसाठी चेहरे, कडा आणि शीर्षांची संख्या दर्शवून तक्ता भरा. घनाला 6 तोंडे.
12 कडा, 8 शिरोबिंदू आहेत. घनाकृतीला घनाकृतीला 6 तोंडे आहेत. 12 कडा, 8 शिरोबिंदू आहेत. सिलेंडर सिलेंडरला 3 तोंडे आहेत. 1 वक्र चेहरा, 2 समतल पृष्ठभाग, 2 कडा आणि 0 शिरोबिंदू आहेत. शंकू शंकूला 2 तोंडे आहेत. 1 वक्र पृष्ठभाग, 1 समतल पृष्ठभाग, 1 कडा आणि 1 शिरोबिंदू आहे. गोलाकार गोलाला 1 तोंडे आहेत. 0 कडा आणि 0 शिरोबिंदू आहेत. गोलाकार गोलार्धात 2 तोंडे आहेत. 1 वक्र पृष्ठभाग, 1 समतल पृष्ठभाग, 1 कडा, 0 शिरोबिंदू आहेत. त्रिकोणीय पिरामिड त्रिकोणी पिरामिड 4 तोंडे आहेत. 1 त्रिकोण पाया, 3 त्रिकोणी चेहरे, 6 कडा आणि 4 शिरोबिंदू आहेत. त्रिकोणी प्रिझम त्रिकोणी प्रिझमला 5 तोंडे आहेत. 2 त्रिकोणी चेहरे, 3 आयताकृती चेहरे, 9 कडा आणि 6 शिरोबिंदू आहेत. थ्रीडी आकारांसाठी जाळी. जाळी हा द्विमितीय आकार आहे जो फोल्ड करून त्रिमितीय आकार किंवा घन तयार केला जाऊ शकतो. 3D ऑब्जेक्टच्या सर्व चेहऱ्यांनी बनलेला हा सपाट आकार आहे. एकाच घनात अनेक संभाव्य जाळ्या असू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर नेट ही त्रिमितीय आकृतींची उलगडलेली आवृत्ती आहे. उदाहरणार्थ खाली दर्शविलेले आकडे घनाचे वेगवेगळे संभाव्य जाळे आहेत. धड्याचा सारांश.
2D आकार सपाट असतात तर 3D आकारांमध्ये खोली असते आणि त्या घन वस्तू आहेत ज्यांना आपण वेगवेगळ्या बाजूने स्पर्श करू शकता आणि पाहू शकता. घन आकाराला चेहरा, कडा आणि शिखरे असतात. आकृतीच्या सपाट पृष्ठभागांना चेहरे असे संबोधले जाते आणि हे चेहरे द्विमितीय आकाराचे असतात. ज्या रेषेत दोन चेहरे भेटतात त्यांना कडा म्हणतात. ज्या बिंदूंना कडा छेदतात त्या बिंदूंना शिरोबिंदू म्हणतात. एक घन आणि एक क्युबॉइड यांना 6 चेहरे, 12 कडा आणि 8 शीर्ष असतात. ते डब्यासारखे दिसतात. जाळी हे 3D आकाराच्या सर्व चेहऱ्यांनी बनलेले सपाट आकाराचे असतात आणि ते फोल्ड करून घन आकार तयार करतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.